निरगुडकर आणि त्यांची टीम हे फार उत्तम काम करते सगळ्या महाराष्ट्रामध्ये शोधून. पण निरगुडकर मी एका गोष्टीच्या बाबतीत मी काही समाधानी नाही. एक गोष्ट मला तुमची पसंत नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे, काठेत कळसा आणि गावागावाचं. गावागावात काय चाललंय ते तुम्ही शोधून काढता, त्यांचा सन्मान करता, त्याच्यातून इतरांना प्रेरणा देता. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. पण अशी अनेक माणसं आपल्या आजूबाजूलासुद्धा असतात, त्याची आठवण आपल्याला होत नाही. मला सहजच आठवलं, 36 वर्षाच्या पूर्वी एक ग्रस्त मला भेटले आणि त्यांचा व्यवसाय होता तांदूळ विकण्याचा. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि तांदूळ विक्रीच्या संदर्भात ते व्यवसाय करतात याची माहिती त्यांनी मला दिली. त्यानंतर मी भेटत होतो. त्यांचं काही छोटं मोठं काम होतं, त्याच्यामध्ये लक्ष घातलं. ते काम त्यांनी वाढवलं आणि आज ते ग्रस्त जगातल्या 171 देशामध्ये माध्यमाच्या लोकांना पोचले आणि जवळपास 100 कोटी लोक त्यांच्या माध्यमाचा लाभ घेतात. आज भारतीय भाषेमध्ये लोकांना वेगवेगळ्या प्रश्नाच्या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. त्या तांदूळ विक्रेत्याचं नाव सुभाषचंद्र. आणि म्हणून निरगुडकर, तुम्ही उगीच गावभर हिंडत बसता, पण जवळसुद्धा अशी कर्तृत्वान मोठी माणसं आपल्या आसपास आहेत, त्याची आठवण ठेवू जा एवढं सांगतो. ती आठवण तुम्ही ठेवली नाही, पण तुम्हा सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचा गौरव करतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.